नांदेडमध्ये दुचाकी चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. चोरट्यांकडून 26 दुचाकींसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूरच्या शिरोळमध्ये शेतात लावलेला सोलर प्रकल्प फोडून 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. चोरट्यांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. जालन्याच्या इंदिरानगर भागात घरफोडी 2,89,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास. चोरट्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या दरडा एजन्सीमध्ये चोरी. 17 मिनिटात 3.50 लाखांचे तेलाचे डबे लंपास. चोरट्यांचा शोध सुरू. भिवंडीत लग्नासाठी गेलेल्या कुटुंबियाच्या घरी घरफोडी. रोख रक्कम आणि चांदीचे दागिने लंपास. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. अलिबागच्या रेवदंडातून 1.5 लाखांचा गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल. कर्जतमधील एमडी ड्रग्सचा कारखाना मुंबई पोलिसांकडून उद्ध्वस्त. कारखान्यातून 24 कोटींचा मुद्देमाल जप्त. वाशिमच्या मानोरा शहरातील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात जनावरांच्या औषधांवर डल्ला. पशुधन पर्यवेक्षकांनी डल्ला मारल्याप्रकरणी निलंबित. वाशिममध्ये विद्युत पोलला अचानक आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर. राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार. सीबीएसई शाळा 9 तर एसएससी शाळा 16 जूनपासून सुरू होणार. जळगावमध्ये बसला भीषण आग. मागील चाकाचा रॉड तुटल्याने आग लागल्याची माहिती. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. सोलापूरमध्ये श्री रामलिंग चौंडेश्वरी देवीची यात्रा उत्साहात पार. यात्रेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित. वाशीममधील 130 नागरिक हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला रवाना. नागपूर विमानतळावरून यात्रेकरू प्रस्थान. गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्रात 7व्या आंबा महोत्सवाचं आयोजन. महोत्सवामध्ये आंब्याच्या विविध प्रजातींसह कलेक्टर आणि सीईओ आंबा प्रजातींचा समावेश. कास पठारावर रात्री उशिरा पर्यटनासाठी जाणाऱ्या स्थानिक पर्यटकांच्या वाहनांची तपासणी. मद्यप्राशन करून येणाऱ्या पर्यटकांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई. पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइस जेट विमानाला 11 तास 40 मिनिटे उशीर. दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानाला 6.5 तास उशीर. तांत्रिक कारणामुळे वाहतुकीला विलंब. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनचं आज सादरीकरण. दुपारी सह्याद्री अतिथीगृहात प्लॅनचं सादरीकरण. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेणार प्रकल्पाचा आढावा. राज्यातील 30 गोशाळांना एकूण 5 कोटींची मदत. गोशाळेतील जनावरांच्या संख्येनुसार 15 ते 25 लाखांच्या दरम्यान अनुदान दिलं जाणार. राज्यस्तरीय निवड समितीची 30 गोशाळांच्या प्रस्तावांना मान्यता. बुलढाण्यात विकसित कृषी संकल्प अभियानाचं आयोजन. उद्यापासून 12 जूनपर्यंत अभियान. परभणीत बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे इंटरनेट बंद असल्याने कामकाज ठप्प. वारंवार इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद होत असल्याने ग्राहक त्रस्त. सांगलीतील शिराळा तालुक्यातील मंदूर परिसरामध्ये गवारेडाचा मुक्त संचार. चांदोली अभयारण्यातून गवारेडा नागरी वस्ती. नागपूर शहरात काही भागात आज वीज पुरवठा बंद राहणार. महावितरणच्या कामांमुळे नियोजित वेळेत काही काळासाठी वीज पुरवठा बंद राहणार. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात शेतकऱ्यांना पीक विमा न दिल्यास आमरण उपोषणाचा. माजी उपसभापती जगदीश डोळेंचा इशारा. पेरणीपूर्वी पीक विमा न दिल्यास 9 जूनपासून उपोषण करणार. अभिनेता देवदत्त नागे यांनी घेतलं तुळजाभवानी मातेचं दर्शन. मंदिर समितीच्या वतीनं देवदत्त नागे यांचा तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सत्कार. नागपुरात सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी गरुड दृष्टी टूलचं तसंच सायबर लॅबचं उद्घाटन. सायबर गुन्ह्यांसह सोशल मीडियावरील अफवांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील. बुलढाण्यात शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी विशेष मोहीम. कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचवण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य.
इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश करण्यासाठी 4थ्या फेरीची मुदत आज संपणार. मुंबईतील अद्याप 2094 मुलांचे प्रवेश उर्वरित. आतापर्यंत 3959 विद्यार्थ्यांचा प्रवेश. पैठणच्या शिवाजी नागरी सहकारी बँकेला यंदाचा भारतरत्न सहकारिता बँक पुरस्कार प्रदान. मुंबईत सोहळा पार. कोल्हापूरच्या मोतीनगरमधील हातभट्ट्या पोलिसांनी केल्या उद्ध्वस्त. राजारामपुरी पोलिसांची कारवाई. लाखोंचा मुद्देमाल नष्ट. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील डॉक्टर मूस रोड येथे रस्ता खचला. रस्त्यावरून अवजड वाहन गेल्याने आणि मॅनहोल आधीच खचल्याने रस्ता खचलाय. मनसेचे पालिका प्रशासनावर ताशेरे. उल्हासनगर शहरात गटाराच्या कामासाठी खोदलेले खड्डे न भरल्यामुळे अपघात. खड्ड्यात एक टेम्पो उलटला. टेम्पो चालक किरकोळ जखमी. रायगडच्या अलिबागमध्ये खंडित वीज पुरवठ्यामुळे पर्यटन व्यवसायाला फटका. ग्रामस्थांची महावितरण कार्यालयावर धडक. लवकर उपाययोजना करू, महावितरण कंपनीचं आश्वासन. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेतींचं मोफत वाटप. एकाही रेती घाटाचा लिलाव न झाल्याने मोफत रेती वाटपाचा सरकारचा निर्णय. चंद्रपूरमध्ये शेणखत खरेदी घोटाळा प्रकरणी विरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी येलकेवाड निलंबित. इतर 2 वनपाल आणि 6 वनरक्षकांची बदली. शेणखत खरेदी प्रकरणी 32,68,000चा घोटाळा. चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू. सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. पंढरपुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी अॅक्टिव्ह मोडवर. नागरिकांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी मंगळवेढा बस स्थानक परिसरात आंदोलन. राज्यात गृह मंत्रालयाकडून पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. बुलढाण्यातील 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या तर 5 पोलीस निरीक्षक बुलढाण्यात रुजू होणार. वाढवण बंदरामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार. त्यासाठी कामगारांच्या प्रशिक्षणासाठी शिबिराचं आयोजन करण्याच्या मंत्री नितेश राणेंच्या सूचना. बीडमध्ये गडी येथे झालेल्या अपघातात निधन झालेल्या बाळासाहेब आतकरेंच्या कुटुंबाला मनोज जरांगेंनी दिली सांत्वनपर भेट. 26 मे रोजी झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. मंत्री नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील महिलांना साडी वाटप. परभणीत गडकरी प्रतिष्ठानच्या वतीनं साडी वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन. वर्धा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना मनसेनं जेसीबी खेळणं दिलं भेट. शहराची लवकरात लवकर स्वच्छता करण्याची मनसेची मागणी. रायगड जिल्ह्यात आपत्तीच्या काळात धावून येणाऱ्या स्वयंसेवक आणि आपदा मित्रांना वेतन दिलं जाणार. मंत्री अदिती तटकरेंचं आश्वासन. पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काळेंचं आमरण उपोषण. तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.